नागेश्वर खान. तर त्यांचं नेमकं सिद्धी आहे, नेमकं तो प्रकार काय आहे, त्यांना मनातलं कसं कळतं. पण आता मग अघोरी जवळपास तुम्हाला एक कवटी घेऊन बसलेले दिसतात, हाडं घेऊन बसलेले दिसतात, आणि मग ते काय काय गोष्टी करत असतात. रक्षक देवता कधीही गावाच्या बाहेर असतात, जसं तुम्ही मारुती बघितला आपल्या इकडे. जसं की आपण सहस्त्रधार चक्राबद्दल बोललो, तर चक्र म्हणजे काय नाही. उग्र देवतांना बळीप्रथा असते. आता आपण अघोरी साधना सांगितली, नाथ पंथी साधना सांगितली किंवा नागा साधनांचं वगैरे सांगितली, तर त्यांची नक्की साधना कशा प्रकारे असतं थोडं एक्सप्लेन करू शकतो की काय असतं त्याच्यामध्ये नक्की. जसं की आपण सहस्त्रधार चक्राबद्दल बोललो, तर चक्र म्हणजे काय नाही. आपल्या शरीरातले ऊर्जेचे स्टेशन्स आपण म्हणू शकतो, ज्याला चक्र म्हणतात. आता चक्राच्या बाबतीत फायदे की मला चक्र जागृत करायची आहे, सप्तचक्र जागृत पाहिजे, कुंडलिनी जागृत पाहिजे. या गोष्टींचा आपल्याला उपयोग नाही, गरजच नाही आहे. तुम्ही चक्र जागृत करून करणार काय, तुम्ही कुंडलिनी जागृत करून करणार काय. आणि जो व्यक्ती म्हणतो माझी कुंडलिनी जागृत आहे, समजायचं त्याची नाही आहे. ज्याची कुंडलिनी जागृत असते त्याला स्वतःला माहिती नसतं माझी कुंडलिनी जागृत आहे का नाही. त्यामुळे कोणी तुम्हाला सांगताना भेटलं की अरे कुंडलिनी जागृत आहे, माझी 7ही चक्र ॲक्टिव्ह आहेत, असला काही प्रकार नसतो. कळतच नाही आपल्याला आपली चक्र ॲक्टिव्ह आहेत का नाही आहेत, कारण ती विजिबल नसतं. दिसतं तुम्हाला कधी की अरे डोक्यावरती सहस्त्रार चक्र चमकायला लागले नाही. ह्या आपल्या शरीरातले एनर्जीचे 7 स्टेजेस आहेत, 7 स्टेशन्स आहेत, जिथे एनर्जी थांबते. त्या स्टेशनवरून पुढच्या स्टेशनवर, पुढच्या स्टेशनवरून त्याच्या पुढच्या स्टेशनवर, सगळ्यात शेवटचं स्टेशन सहस्त्रार. आणि असा एकही व्यक्ती नाही सामान्य की ज्याची सहस्त्रारवरती एनर्जी थांबलेली आहे. एनर्जी आहे ती थांबलेली कशी असेल, सतत प्रवाहित असते ती. त्यामुळे एखादा जर म्हणत असेल माझं हे चक्र सहस्त्रार चक्र जागृत आहे किंवा आज्ञाचक्र जागृत आहे, असं नसतं. एनर्जी काही क्षणासाठी सहस्त्रारवरती पोचेल, नंतर पुन्हा नॉर्मल मूलाधारवरती येते. बऱ्याच लोकांचं असं होतं की एनर्जी किंवा कुंडलिनी मेडिटेशनच्या नावाखाली असल्या काही उलटसुलट गोष्टी करतात, त्यांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतात. काही जण मेंटली डिस्टर्ब झालेले आहेत, काही जण फिजिकली डिस्टर्ब झालेले आहेत, ज्यांच्या पोटाशी रिलेटेड खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होतात किंवा मेंटली त्यांचे प्रॉब्लेम नेहमीच चालू असतात. त्यामुळे ह्या सामान्य लोकांसाठी बनलेल्या गोष्टी नाहीत. याच्या नादी जेवढं तुम्ही न लागाल तेवढं चांगलं. शांतपणे तुम्ही बसून ध्यान करा, कुंडलिनी आणि चक्र दूर से प्रणाम करो, जिनको करना है करने दो. आणि हे आपल्याला सांगितलं जातं की तुमची आता आम्ही एवढी सगळी चक्र जागृत करून देतो. असं कोणालाही चक्र जागृत करता येत नाही, बटन नाही आहे उसका. येस, आता आपण अघोरी साधना सांगितली, नाथ पंथी साधना सांगितली किंवा नागा साधनांचं वगैरे सांगितली, तर त्यांची नक्की साधना कशा प्रकारे असतं थोडं एक्सप्लेन करू शकतो की काय असतं त्याच्यामध्ये नक्की. साधना स्पेसिफिक नाही आहे, प्रत्येक त्याची वेगवेगळी. म्हणजे कसं असतं की काही संप्रदायात जिथे साधना ठरलेली असते की तुम्हाला बेसिक एवढी साधना तर करायची आहे. म्हणजे तुम्हाला सकाळी उठायचं आहे, 4 वाजता स्नान करायचं आहे. म्हणजे मी ओव्हरऑल सगळ्या संप्रदायाबद्दल सांगतो, त्यांचा एक नियम ठरलेला आहे. बट अघोर संप्रदाय असा आहे जिथे गुरु स्पेसिफिक एखाद्या शिष्याच्या बॉडी लँग्वेजनुसार, त्याच्या स्टेजनुसार त्याला काय साधना देईल नाही सांगता येत. एखादा गुरु शिष्याला सांगू शकतो तू काहीच करू नको, इथे बसून राहा, जेवढा वेळ बसायचं तेवढा वेळ बस, नंतर तुला काय करायचं ते कर. त्यामुळे त्यांच्या साधना स्पेसिफिक नसतात, म्हणून तर त्यांना अघोर म्हणतात. सगळ्यात सोपा ध्यानाला समाधीला उपलब्ध होण्याचा मार्ग म्हणजे अघोर मार्ग. सगळ्यात सोपा नियम गुरु म्हणेल तसा. तुमच्या जे काही परंपरा प्रथा जुन्या असतील
त्या जुन्या असतील त्या असतील, ते त्यांना मान्य नसतं. त्यांचं असतं गुरु बोलेगा वैसा मैं करूंगा. मग गुरु तुम्हाला असेही सांगू शकतात की एका पायावर उभं राहा, रोज तू 10 तास एका पायावर उभं राहायला पाहिजे. गुरु के मन में आया गुरु कुछ भी बोलेगा. शिष्याच्या स्टेजनुसार, त्याच्या बौद्धिक शारीरिक पातळीनुसार. आता एखादा शिष्य नवीन येतो, त्याला नॉलेज असेलच असं नाही, तो डोक्याने थोडा थंड असू शकतो, पण त्याला सिद्ध बनवायचं आहे किंवा त्याला संन्यास तर द्यायचा आहे, त्याच्यामध्ये थोडी जरी कुवत असली, त्याची थोडी जरी इच्छा असली आणि त्याची तयारी असली, गुरु म्हणतो ठीक आहे. मग त्या पद्धतीने त्याला पुढे नेलं जातं. म्हणजे एखादा मुलगा, आपल्याकडे कशा तुकडे असतात की अ तुकडी, ब तुकडी, क तुकडी. हे शाळेमध्ये कसं ठरलं, हुशार पोरं अ तुकडीमध्ये, म्हणजे ड असतील त्यांना दुसऱ्या तुकडीमध्ये. गुरुकडे तसं नसतं. गुरुला सगळे सेम, सगळ्यांना तो सोबतच बसवतो, पण त्यांच्याकडून मेहनत किती करून घ्यायची ते गुरु ठरवतो. मग गुरु त्या प्रत्येकाला वेगवेगळी साधना देतो. पण आता मग अघोरी जवळपास तुम्हाला एक कवटी घेऊन बसलेले दिसतात, हाडं घेऊन बसलेले दिसतात, आणि मग ते काय काय गोष्टी करत असतात. तो त्यांचा दिखावा आहे. खरं ज्ञान ते नाही आहे. खरं ज्ञान त्याच्या पलीकडे. ह्या गोष्टी समोर केमोफ्लॅज उभा केला जातो, तुमच्यासाठी भ्रम उभा केला जातो, तुमच्यासाठी आपल्यासाठी भ्रम उभा केला जातो, सामान्य लोकांसाठी, की ह्या गोष्टींमध्ये तुम्ही अडकाल तिथेच थांबाल. जसं की ते भस्म वगैरे लावतात किंवा स्मशानातली राख लावतात, त्याच्या मागे एक सिग्निफिकन्स आहे. भस्म का लावायचं, की तुम्हाला आठवण राहिली पाहिजे ये दुनिया राख आहे, याच्यात अडकायचं नाही आहे. कोणत्याही गोष्टीमध्ये काही नाही, सगळ्याची शेवटी राखच होणार आहे. हे लक्षात राहण्यासाठी, ह्याची जाणीव होण्यासाठी. आता तुम्ही म्हणाले लक्षात ठेवायचं काय, सगळ्यांना माहिती आहे, पण माहिती असणं वेगळं आणि त्याची जाणीव असणं वेगळं. तर तुम्हाला सतत त्याची जाणीव व्हावी याच्यासाठीचा तो अभ्यास असतो की तुम्ही भस्म लावून फिरता. त्यांच्यासोबत जी कवटी असते, तुम्ही श्रीमंत माणूस मेला तरी अशीच कवटी होते, गरीब मेला तरी अशीच कवटी होते, ज्ञानी माणूस मेला, संत महात्मा मेला, कवटी सेम आहे. शेवटी हाड, राख, भस्म याच्या पलीकडे काही नाही आहे. अजून एक असं फेमस झालेलं आहे किंवा मी भरपूर ठिकाणी ऐकलं का की अघोरी मांस वगैरे खातात. तर काय नक्की हे अफवा आहे का खरंच हा एक प्रकार आहे साधनेतला, नक्की काय आहे नक्की याच्या बाबतीमध्ये? अगेन मी म्हणलं ना की प्रत्येक व्यक्तीच्या लायकीनुसार त्याला काही गोष्टी दाखवल्या जातात. काही लोक अघोरींच्या मागे लागतात, हे करा ते करा ते करा, आम्ही असं ऐकलंय, आम्ही तसं ऐकलंय. पहिली गोष्ट, कोणताही खरा अघोर साधक तुम्हाला शोधता येणं मुश्किल. मी जातो आणि मला अघोर तिथे दिसला, तो बसलेला होता, तो कोण होता तुम्हाला माहिती नाही, तो काय करत होता तुम्हाला माहिती नाही. तुम्ही त्याला जाऊन विचारलं, बाबा अघोरी हो, तो तुमच्याकडे असं बघेल वरती, काहीच बोलणार नाही. तुम्ही त्याला त्रासच द्यायला लागल्यावरती ते म्हणतील हां हूँ तो. मग आपण, बाबा फिर तुम क्या करते हो, हमने सुना मांस खाते हो. आता तो सांगणारे खूप सांगतात की मेरा मांस खाएगा, तेरा मांस देगा वगैरे वगैरे. या गोष्टी सरळ सरळ समोरच्या व्यक्तीपासून आपला पिच्छा सोडवण्यासाठी हे संन्यासी लोक मजा घेतात. जसं मगाशी तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे यांना वाटतं रे मला बोलला, मला असं नसतं. खरं काय आहे, त्याच्या मागे सांगण्याचा अर्थ काय होता, कोणत्या कॉन्टेक्स्टमध्ये तो बोलला, हे समजून घेणं म्हणजे नॉलेज. तुम्ही जर त्यांच्यासोबत राहिलात ते एकदम साधे राहतात. हां, आता एखाद्या वेळेस एखादा व्यक्ती आला आणि त्याच्या मनात काय चालू आहे की यांचं हे असं करतात का, ते तसं करतात का, मागेच लागलं, ठीक आहे, खा के दिखाएंगे तुम्हें मांस, उसमें कौन सी बडी बात. अशा गोष्टी असतात. त्यांचं आयुष्य एवढं खडतर असतं, कारण ती पण एक साधना आहे. तुम्ही तुमच्या शरीराला स्ट्रेच करताय आणि त्यातून तुम्हाला कळतं की शरीरामध्ये काही नाही आहे. आपल्याकडे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे स्मशान साधना करा. शमशान में काली रहती है, शमशान में शिवजी रहते हैं. मग लोक स्मशानात जातात, ह्या कहा काली आहे, अंधश्रद्धा निर्मूलनवाले, आम्हाला कुठं काली दिसली नाही. स्मशानात भोले असतात, आम्हाला कुठे दिसले नाही. असे दिसतात का? भगवती महाकाली अशी दिसणार आहे का समोर, तुम्हाला झेपणार आहे का? आपल्या शास्त्रात सांगितलेल्या गोष्टी या एवढ्या सूक्ष्म आणि गूढ आहेत की तुम्ही संन्यास धर्मामध्ये उतरलात, तुम्ही संन्यासी झालात म्हणजे तुम्हाला शिवाचं दर्शन होतं, कालीचं दर्शन होतं असं म्हणतात.
स्मशान में काली रहती असं म्हणतात, मग ते स्मशान कुठलं? आपण जिथे अंत्यविधी करतो ते स्मशान आहे का? नाही. स्मशान ते जे आपल्या मनामध्ये प्रकट होतं. जेव्हा तुमचं मन स्मशानासारखं झालं, ज्याच्यामध्ये कोणते विकार नाही आहेत, ज्याच्यामध्ये कोणत्या इच्छा उत्पन्न होत नाही आहेत, जिथे सगळ्या गोष्टी राख आहेत, तुम्हाला करोडोची प्रॉपर्टी मिळाली तरी तुम्ही आनंदाने उड्या मारत नाहीत, आणि तुम्हाला करोडचं नुकसान झालं तरी तुम्ही रडत बसत नाहीत, त्याला म्हणतात स्मशान. धर्मार्थ काम मोक्ष. यस. जब तुम्हारे मन का शमशान हो जाएगा, वहाँ पे काली प्रकट होगी, वहाँ पे शिवजी प्रकट होगे, तो भाव तसा प्रकट होईल. आपल्या शास्त्रकारांना हे सांगायचं आहे, बट यांना नाही कळलं. आता जे गुरु त्यांच्या शिष्यांना सांगतात की स्मशानात जाऊन बसा, ती पण त्यांच्यासाठी एक साधना आहे. जसं गौतम बुद्धांनी सांगितलं होतं त्यांच्या शिष्यांना, संन्यास घेतल्यानंतर 6 महिन्यापर्यंत तुम्ही रोज स्मशानात जाऊन बसायचं. ती एक प्रकारची स्मशान साधनाच होती. का बसायचं? आजही अनेक संप्रदायांमध्ये आपल्या सनातन धर्मात सांगितलं जातं की तुम्ही स्मशानात जाऊन बसा. स्मशानात बसल्यावरती तुमची डिटॅचमेंट वाढते. तुम्हाला कळतं की अरे सगळ्यांना इथंच यायचं, मरायचंय. ह्या सगळ्या मोहमायेत काही ठेवलेलं नाही. मग तुम्ही तुमचे दुःख विसरायला लागतात. तुमचं बेसिक जे असतं ना की अरे, म्हणजे आता मुलांमध्ये गर्लफ्रेंड छोड के चली गई, किंवा म्हणतात की अरे नाही मला ब्रेकअप हो गया, बिझनेसमध्ये लॉस झाला, मला मित्रांनी दगा दिला, किंवा मला व्हॉट एव्हर जे काही झालं असेल. तर ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा मोठी एक काहीतरी गोष्ट आहे आयुष्यात, ज्याच्याकडे तुम्हाला बघितलं पाहिजे. जे अध्यात्म आहे तिकडे तुम्ही गेलं पाहिजे. परमात्मा सगळ्यात मोठी गोष्ट आहे. उसका मजा तो लो. कब ले सकोगे जब चिल्लर चीजों से बाहेर निकलोगे. निघणार कसं? गुरु 1000 गोष्टी सांगेल, तुम्हाला नाही कळणार. तुम्ही गुरुला 1000 प्रश्न उलटवर विचारणार. मग गुरु काय म्हणतो, जाओ स्मशान में देखो. स्मशानात गेल्यावर तुम्हाला आपोआप रिअलाइज व्हायला लागतं की अरे काय छोट्या छोट्या गोष्टी आहेत. जेव्हा आपण तिथे लोकांना रडताना बघतो, स्मशानामध्ये दुःख बघतो, बुद्धाच्या बाबतीत जे झालं, प्रचंड दुःख बघितलं, ऑन दी स्पॉट संन्यास प्रकट झाला त्यांच्या हातून. सेम तसं जेवढे आपण दुःख बघू, कोणताही सक्सेसफुल पर्सन बघा, कोणताही मोठा बिझनेसमॅन, आयुष्यात त्यांनी फार कमी वयामध्ये दुःख बघितलं होतं, म्हणून तो त्या गोष्टीत अडकला नाही, पुढे गेला. ज्यांनी दुःख नाही बघितले त्या लोकांना असं होतं की अरे छोट्या छोट्या गोष्टी त्यांना खूप मोठ्या वाटायला लागल्या. ही पद्धत आहे की ते स्मशान साधना त्यामुळे सांगितली जाते. दादा, बळी प्रथा हा नक्की काय प्रकार असतो आणि कुठल्या कुठल्या ठिकाणी वापरला जातो नक्की? तर बळी प्रथेमध्ये जिथे जिथे उग्र देवता आहे किंवा उग्र स्थान आहे आणि जिथे परंपरेनुसार गोष्टी बलिप्रथेनुसार चालत आलेल्या आहेत, जिथे परंपरेनुसार जिथे विधिलिखित आहे किंवा जिथे आधी नोंद आहे एखाद्या स्थानावरती की इथे बळी या देवतेला आवश्यक आहे, शास्त्रसंमत काही गोष्टी असतात, उग्र देवतांना बळीप्रथा असते, तर तिथे आपण बळी देतो आणि तिथे बळी द्यावा लागतो, कारण त्या देवतेचा तो प्रसाद असतो. याचा अर्थ असा नाही की सगळीकडेच बळी द्यावा, किंवा याचा अर्थ असाही नाही की प्रत्येक त्या टाईपच्या देवतेला बळी असेलच. तर काही ठिकाणी म्हसोबाला बळी असतो, काही ठिकाणी नसतो. काही ठिकाणी भैरवाला बळी असतो, काही ठिकाणी नसतो. काही ठिकाणी देवीला बळी असतो, काही ठिकाणी नसतो. देवता किती उग्र आहे त्यावर डिपेंड आहे की त्याला बळी द्यायचा की नाही. आता प्रत्येक देवतेचं एक उग्र स्वरूप आहे. गणपतीचं सुद्धा उग्र स्वरूप आहे. जर तुम्ही साऊथ साईडला गेलात तर तुम्हाला दिसेल की गणपती ही रक्षक देवता आहे, गणेश हा तिथे ब्रह्मचारी आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये गणपतीला 2 बायका आहेत, रिद्धी आणि सिद्धी. साऊथला गेलात तर गणपती ब्रह्मचारी आहे आणि कार्तिकेयाला 2 बायका आहेत. आपल्या इथे कार्तिकेय ब्रह्मचारी आहे. तर गणपती हा रक्षक आहे. मग काही ठिकाणी गणपतीची उग्र साधना सुद्धा होते, त्याचे विधी वेगळे असतात. देवीची काही ठिकाणी उग्र साधना होते, त्याचे विधी वेगळे असतात. काही ठिकाणी भैरवाची साधना उग्र होते. पण याचा अर्थ असा नाही की प्रत्येक देवता म्हणजे एका देवीला बळी देतात म्हणून सगळ्याच देवींना बळी, असं नसतं. त्या त्या स्थानावर त्या त्या गोष्टी ज्या पद्धतीने चालत आलेल्या असतात, जशी ऊर्जा असते त्यानुसार त्याला तसा भोग दिला जातो, भोग चढवला जातो. आता या बाबतीत वाद खूप आहेत, बळी द्यावे की नाही द्यावे.
बळी तुम्ही कसं काय मुक्या प्राण्यांचा जीव घेता वगैरे वगैरे. वर्षभरातून 2 किंवा 3 बळी एखाद्या देवासमोर दिले जातात. वर्षातून 2 किंवा 3. आणि रोज नॉनव्हेज खाणारे लोक, रोज मांसाहार करणारे लोक किती जणांना कापून खात असतील? किती जणांना त्यांचं बळी रोज घ्यावं लागत असेल, किंवा किती जणांना रोज ते त्यांच्यामुळे जीव जातो याचा विचार आपण करतो का? म्हणजे एखाद्या देवतेला बली दिल्यानंतर लगेच प्राणीमित्र जागे होतात. तुम्ही असं कसं बळी देता? मग ज्या दिवशी ईद असते त्या दिवशी कुठे जातात? तेव्हा प्राणीमित्र येत नाहीत, तेव्हा पेटा येत नाही किंवा बाकी लोक येत नाही. हिंदूंना बलिप्रथेबद्दल खूप ज्ञान शिकवलं जातं. असं कसं तुम्ही करता, या गोष्टी कशा करता? बट यात काही तथ्य नाही आहे. वर्षातून 3-4 बली दिले, तुम्ही रोज 100 प्राणी कापून खाताय, तो तुमच्यासाठी दिला जाणारा एक प्रकारचा बळीच आहे. तो तुम्हाला संमत आहे. आणि देवतेसमोर 2 कापल्यानंतर तुम्हाला जर त्रास होत असेल तर याला दोगला पण म्हणू शकतो आपण, बाकी काही म्हणू शकत नाही. पण ज्या ज्या पद्धतीची एनर्जी जिथे जशी आहे तसा तसा भोग, तसा तसा प्रसाद चढवला पाहिजे. नाही चढवला तर काय होतं याचे सुद्धा अनेक उदाहरणं आहेत. जर तुम्ही गावात जिथे नेहमी बळी दिला जातो, आता कोकणातल्या साईडचं तुमचं कोणी ओळखीचं असेल तर कोकणामध्ये काही स्थानावरती बळी देणं फार गरजेचं आहे. जर तो नाही दिला तर त्या स्थानावर काय गडबड होते, तिथल्या आजूबाजूच्या लोकांना काय त्रास होतो, हे अनुभव तुम्हाला तिथले प्रॉपरचे लोक नक्की सांगतील की इथे यावर्षी बळी नाही दिला, अशा अशा गोष्टी झाल्या. याच्यामागे शास्त्र आहे, याच्यामागे ऊर्जा आहे. त्यामुळे जिथे बळी आहे तिथे द्यावा असं मला वाटतं. जसं की तुम्ही उग्र हा शब्द यूज केला. उग्र म्हणजे नेमकं काय? उग्र म्हणजे जे सौम्य नाही, ते जे सात्विक आपण ज्याला म्हणतो, सात्विक आणि तामसी अशा 2 ऊर्जा असतात. सात्विक ऊर्जा म्हणजे काय की ज्यामध्ये तुम्ही मंत्र जप करता किंवा ज्यांची पूजा पद्धती असते तिथे तुम्हाला शांत वाटतं, ज्याचे परिणाम शांत असतात. देवतेचं रूप सौम्य असतं. आता प्रत्येक देवतेचं ध्यान म्हणजे त्याचं वर्णन असतं की तुम्ही देवता कशी दिसते. तर मग जे सात्विक देवता असतात त्यांचं वर्णन बघितलं, देवीचं वर्णन, तर जी सात्विक देवी आहे ती कमळावरती बसलेली, शुभ्र वस्त्र धारण केलेली, जिच्या हातामध्ये वीणा आहे, हातामध्ये कलश आहे, किंवा हातामध्ये धनाचा कलश आहे, किंवा चेहऱ्यावरती स्माईल आहे, सुहास्य आहे, सरस्वती, लक्ष्मी किंवा त्रिपुरा सुंदरी. यांचं वर्णन जर तुम्ही वाचलं तर ते सौम्य वर्णन आहे, जे आल्हाददायक आहे. आपल्याला ऐकल्यानंतर छान वाटतं की अरे वा, प्रसन्न वाटलं. आणि उग्र म्हणजे काय? तुम्ही कालीचं वर्णन ऐका. काली, कराल वदना घोरा, ह्या सगळ्या गोष्टी वर्णन केलेल्या आहेत की काली ही उग्र आहे. कालीच्या जटा मोकळ्या सोडलेल्या आहेत, ती नग्न आहे, तिच्या एका हातामध्ये नरमुंड माळ आहे, नराचं मुंड आहे, राक्षसाचं मुंडकं हातात धरलंय, मुंडमाळ गळ्यात घातलेली आहे, एका हातात खप्पर आहे ज्याच्यामध्ये रक्त आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी उग्रता दर्शवतात. तुम्ही ज्या देवतेची साधना करता तुम्ही तसे होता. त्यामुळे तुम्हाला पूर्वी जर तुम्ही बघितलं तर युद्धाला जाण्याच्या आधी चंडीची, रणचंडीची, कालिकेची उपासना व्हायची, साधना व्हायची. का? कारण तिच्या आशीर्वादाने यांना रणांगणात उतरायचं होतं. तिथे लक्ष्मीची साधना उपयोगाची आहे का? नाही आहे. त्यामुळे कधीही तुम्ही बघितलं तर उग्र देवतांचं स्थान हे किल्ल्यावर बाहेरच्या बाजूला असतं, किंवा ते मंदिर त्यांच्या महालापासून किंवा त्यांच्या राहण्याच्या स्थानापासून दूर असतं. ज्या उग्र देवता असतात त्यांचं स्थान कधी गावाच्या बाहेर, वेशीच्या बाहेर, महालाच्या बाहेर किंवा नॉर्मल समाजापासून दूर असतं, कारण तिथे त्यांची आवश्यकता नाही आहे. रक्षक देवता कधीही गावाच्या बाहेर असतात. जसं तुम्ही मारुती बघितलं आपल्या इकडे, मारुतीराय आपल्या इकडे रक्षक आहेत म्हणून ते वेशीवर असतात. तुम्ही आपल्याकडे गणेश सुद्धा रक्षक मानला गेलाय म्हणून मंदिराच्या वरती जेव्हा तुम्ही बघता, जेव्हा दारात मंदिरातून आत प्रवेश करता तर वरती तुम्हाला गणपतीची मूर्ती दिसते, गणेश रक्षक आहे. तर त्यामुळे उग्र कोण? ज्यांचं काम आहे रक्षण करण्याचं, ज्यांचं काम आहे संहार करण्याचं. आता शिवाचे अनेक रूप आहेत, ज्याच्यामध्ये दक्षिणामूर्ती एक रूप आहे. साऊथमध्ये दक्षिणामूर्ती शिवाची पूजा होते. दक्षिणामूर्ती म्हणजे कसा? त्याचं रूप जर आपण बघितलं तर तो अगदी शांत बसलाय, तो
ब्राह्मण म्हणजे जो ब्रह्म जाणतो, जो ज्ञानी आहे, ज्याला तंत्र मंत्र सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे, जो परम पंडित आहे, ज्ञानी आहे, हुशार आहे, असा जो शांत बसला आहे, ज्याच्यासोबत फॅमिली आहे, त्याला दक्षिणामूर्ती रूप म्हणतात. शिवाचं ते रूप साऊथमध्ये पूजलं जातं. मग त्याच शिवाचा दुसरा अवतार महारुद्र पण आहे, भैरव पण त्याचाच अवतार आहे, कालभैरव त्याचाच अवतार आहे, महाकाल त्याचाच अवतार आहे. तर एका देवतेचे प्रत्येक स्वरूप असतात. म्हणजे आपण जसं कायम स्वरूपी एकाच मूडमध्ये नसतो. आपण कधी शांत असतो, कधी आपण चिडतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीसाठी तुम्ही खूप क्यूट दिसू शकता आणि दुसरा व्यक्ती तुम्हाला म्हणेल की हा कायम शिव्याच घालत असतो. कोणी तुम्हाला घाबरतही असेल की अरे नाही, इससे 2 हात दूर रहो भैया, ये कभी भी मार सकता है. असं प्रत्येकाचे बघण्याचे स्वरूप वेगळे, प्रत्येक रूप वेगळं आणि त्यानुसार त्याचे तत्व वेगळे. मग कोणाचं उग्र, कोणाचं सौम्य. मला अजून एक प्रश्न विचारायचा वाटतो की जसं आता तुम्ही सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितल्या आपल्या पॉडकास्टच्या निमित्ताने, की तुम्ही त्याच्या मागे सायंटिफिक गोष्ट सांगितली की बाबा कवटी, मग ती कवटी हातामध्ये का लागते, किंवा स्मशानात गेल्यावरती नक्की बाबा स्मशान साधना म्हणजे काय, त्याच्यामागे सायंटिफिक रिझन काय आहे. तर आजकाल अशा भरपूर पॉडकास्ट पण होतात किंवा सोशल मीडियावरती अशा गोष्टी पण व्हायरल होतात की जिथे माणसांना भीती पण दाखवली जाते त्या गोष्टींनी, किंवा उगाच काहीतरी सांगायचंय म्हणून ह्या गोष्टी सांगितल्या जातात. तर नक्की काय आहे, नक्की ह्या गोष्टी असतात खऱ्या रियालिटीमध्ये का हे फक्त एक सांगण्याचा प्रकार आहे, मार्केटिंग स्टंट? एक्झॅक्टली, हा स्टंट म्हणता येईल. काय माहिती का, ट्रेंड में है बहती गंगा में हात धो लो. मग समोरचा व्यक्ती जर काही सांगत नसेल तर त्याला जबरदस्ती सांगायला लावतात की यार निकालो कुछ स्टोरी आपसे, कुछ तो किस्से बताओ, लोगों ने व्यूज आने चाहिए, लाखों करोडों में व्यूज आने चाहिए, मसाला दो, कुछ मसाला दो. अशा पद्धती असतात. आता साधं सोपं उदाहरण सांगतो. जेव्हा मी परिक्रमा करून आलो, परिक्रमा झाल्यानंतर जे लोक भेटतात ते प्रत्येकजण विचारतं मग तुम्हाला काय अनुभव आले परिक्रमेत, काय अनुभव आले, काय अनुभव आले. आधी कोणीतरी लोक जाऊन आलेले असतात आणि त्यांनी कपोलकल्पित कथा लिहिलेल्या असतात की अश्वत्थामा दिसला, नर्मदा मैया दिसली, वगैरे वगैरे वगैरे. लोकांना वाटतं परिक्रमेत गेल्यावर असं सगळं दिसतं. मग त्या भावनेने ते आल्यावरती तुम्हाला विचारतात की मग तुम्हाला काय दिसलं, काय अनुभव आले. 10 वेळा एखाद्या व्यक्तीला विचारल्यावर त्याला स्वतःलाच कुठेतरी वाटतं अरे मला काहीच अनुभव आले नाही, मग माझं काहीतरी चुकलं का. मग आपण अनुभव काहीतरी क्रिएट करू, नाही तर हे लोक आपल्याला भाव देणार नाहीत. मग जबरदस्ती काही अनुभव बनवले जातात, काही कल्पना त्याच्यामध्ये घुसवल्या जातात जेणेकरून मसाला क्रिएट होऊन काहीतरी अशा गोष्टी होतील की लोकांना वाटेल क्या बात आहे, अब आया ना मजा. आता तुम्ही परिक्रमा केली, सगळ्यांच्या बाबतीत तेच होतं. आज ट्रेंडिंग विषय काय आहेत त्या टॉपिकनुसार तुम्ही काही रील बनवल्या किंवा काही गोष्टी बनवल्या, माहिती याच्यावर लोकांचे व्ह्यूज जास्त येतात. मग त्या घटना घडलेल्या नसतील तरी त्यामध्ये मसाला ॲड करून एखादा थ्रिलिंग एक्सपिरियन्स समोरच्याला द्यायचा, पण याच्यात काही अर्थ नाही. कारण आजवर कोणताही व्यक्ती जो सांगतो मला असं झालं, मला तसं झालं, हा नागा बाबा भेटला, ये वो, तो कोणताही पुरावा देत नाही, फोटो देत नाही किंवा एखादा व्हिडिओ सांगत नाही. त्या व्हिडिओमध्ये तो संन्यासी काही सांगत नाही, फक्त गप्पा आहे, स्टोरी आहे. ये स्टोरी बेची जा रही है क्योंकि लोग देख रहे हैं. यामध्ये अर्थ नाही. अनेक जण आता असे आहेत की अंगात आल्याचं नाटक करतात किंवा काही विचित्र आणि वेगवेगळ्या पूजा पद्धती दाखवल्या जातात की देवीवरती असं रक्त ओततात ते किंवा अजून काय काय, ज्याला शास्त्राचा आधार नाही. माणूस जे मनात येईल ते करत सुटतो. हे कोणत्याही प्रकारचे भक्त नाहीत, समर्पित नाहीत, अध्यात्माशी यांचा संबंध नाही. हे फक्त रील स्टार आहेत ज्यांना कशाशीच देणं घेणं नाही, फक्त व्ह्यू पाहिजे, व्ह्यूसाठी मी काही करायला तयार आहे. आजकाल लोक त्यांना गुरुवर्य म्हणू लागलेत, आजकाल लोक त्यांची पूजा करू लागलेत, आजकाल लोक त्यांच्या पायावरती डोकं ठेवून त्यांच्या चरणांचं तीर्थ प्यायला लागलेत. पण त्यांना माहिती नाही आहे ते कोण आहेत. फक्त एखाद्याचे व्ह्यू जास्त आहेत म्हणून तो ज्ञानी आहे असा त्याचा अर्थ होत नाही. बाजार आहे. जसं की आपण आता मार्केटमध्ये बघतोय बागेश्वर धाम, तर त्यांचं नेमकं सिद्धी आहे, नेमकं तो प्रकार काय आहे, त्यांना मनातलं कसं कळतं? आता बागेश्वर धाम विषय मोठा आहे, पण तुम्हाला सोपं उदाहरण देतो. आपल्याकडे नंदी बैल घेऊन काही लोक येतात, पिंगळा म्हणतात त्यांना.
पूर्वीपासून आपल्याकडे येतात. आपल्या मराठी संस्कृतीमध्ये पिंगळ्याला दान देण्याची पद्धत आहे. ते नंदी बैल घेऊन येतात आणि दारात उभं राहून ओरडून तुमचं भविष्य सांगतात. पण ते भविष्य सांगतात का? ते भूतकाळ सांगतात. काय सांगतात? बाई, तुझ्या घरामध्ये 3 पोरं आहेत, तुझं घरामध्ये सगळ्यांशी पटत नाही, तू खूप समजदार आहे पण लोक तुला समजून घेत नाही, वगैरे वगैरे ज्या गोष्टी आहेत त्यांच्यातल्या मॅक्सिमम गोष्टी त्यांच्या खऱ्या निघतात. बागेश्वर बाबा काय वेगळं करतो? तो भूतकाळ सांगतो. ऐसा हुआ था, वैसा हुआ था, ये हुआ था, वो हुआ था, या सगळ्या गोष्टी तो भूतकाळातल्या सांगतो, जो आपला पिंगळासुद्धा सांगू शकतो. ह्या सिद्धी आहेत ज्या तुम्ही थोड्याफार साधनेने मिळवू शकता. माणसाचा भूतकाळ सांगायचा असेल तर फेस रिडिंग, ज्याला सामुद्रिक शास्त्र म्हटलं जातं आपल्याकडे, त्याचा खूप मोठा पार्ट असतो. त्याच्यात छोटे छोटे अगदी बारकावे तुम्ही जर पकडायला शिकलात तर तुम्ही सुद्धा बसल्या बसल्या समोरच्या माणसाचा भूतकाळ सांगू शकता. आणि भूतकाळ सांगणे ही काही फार मोठी गोष्ट नाही. आजवर कोणत्याही पिंगळ्यांनी किंवा बागेश्वर बाबासारख्या माणसांनी कोणाचंही भविष्य सांगितल्याचं तुम्ही ऐकलंय का? की पुढं तुझं हे होणार आहे, नाही 3 दिवसात हे होणार आहे. तो काय म्हणतो? कृपा है, हो जाएगा, एवढंच म्हणतो. पिंगळा पण काय म्हणतो? की ठीक आहे, आम्ही तुमच्या सुखासाठी काहीतरी करू, आम्हाला पैसे द्या, दान द्या, एवढंच म्हणतो. आपला भूतकाळ तर आपल्यालाही माहिती आहे, आपण आत्ता काय करतो ते आपल्यालाही माहिती आहे. मग त्या गोष्टी बागेश्वर बाबांनी सांगितल्या काय, पिंगळ्यांनी सांगितल्या काय, त्याचा आपल्या लाईफमध्ये काही अर्थ उरतो का? नाही. जे आपल्याला माहिती आहे तोच फक्त तो आपल्याला सांगतोय. आपण जास्तीत जास्त सरप्राईज होतो की अरे ह्याला कसं माहिती. पण याच्यात विशेष आपल्या हातात काय लागलं? आपल्या आयुष्यामध्ये त्याच्यात काय उपयोग झाला का? नाही. त्याच्यापेक्षा संतांपाशी जाऊन बसा, 4 गोष्टी आपल्या कानावर पडतील, आपल्याला 4 गोष्टी भविष्यात पुढे शिकायला मिळतील. ते कधीही अशा गोष्टी करत नाही. बागेश्वर बाबा काय, पिंगळा काय, ही एक पद्धत आहे लोकांना आपल्याकडे अट्रॅक्ट करण्याची. चमत्काराशिवाय नमस्कार नाही म्हणतात, त्या पद्धतीने या गोष्टी चालतात. आता कोणी त्याला धर्माची जोड देतो, कोणी त्याला दिखाव्याची जोड देतो. आता आपल्याकडे जो पिंगळा येतो तो धर्माबद्दल काही बोलतो का? नाही बोलत. तो फक्त काय करतो, त्याचं काम करतो, नंदी बैलाचा दिखावा करतो, त्याच्यासाठी दान घेतो, निघून जातो. बागेश्वर बाबा हा मोठ्या लेवलचा पिंगळा आहे, आपण असं समजूयात, की जो ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे धर्माचा अवडंबर उभं करतो, की मी धर्मासाठी काम करतोय, मी दुसऱ्या धर्मामध्ये जाणाऱ्याचं कन्व्हर्जन असेल तो थांबवतोय, ती चांगली गोष्ट आहे. तो जर सेवा करतोय, लोकांची विवाह लावून देतोय, ती चांगली गोष्ट आहे. जोपर्यंत कोणी व्यक्ती कोणाचं नुकसान करत नाहीये, चीजे ठीक आहे. पण याचा आपल्या आयुष्यामध्ये काही उपयोग होतोय का? नाही होते. अजून एक शेवटचा प्रश्न विचारतो. येस. कुंभमेळा नक्की काय प्रकार आहे आणि जिथे सगळे साधू किंवा अघोरी लोक जमा होतात आणि त्यांचे आखाडे वगैरे बनतात, तर नक्की कुंभमेळा कशासाठी बनतो? साधू आणि आखाडे असं म्हणण्यापेक्षा सगळेच संन्यासी, जेवढे आखाडे आहेत, जेवढे संन्यास परंपरेतले वेगवेगळे संन्यासी पंथ आहेत, सगळेजण तिथे येतात. का येतात? कारण ते पर्व जे असतं ते त्रिवेणी स्नानाचं पर्व असतं. आपल्याकडे जर तुम्ही सनातन धर्मात बघितलं तर विशिष्ट वेळी विशिष्ट गोष्टी, आपल्याकडे मुहूर्त असतात, 3.5 मुहूर्त असतात. तर त्याप्रमाणे एखाद्या स्थानावरती जिथे त्रिवेणी संगम होतो, तुम्ही तिथं बघितलं तर गंगा, जमुना आणि सरस्वती 3 नदींचा संगम होतो. त्या पवित्र स्थानी अशी ऊर्जा क्रिएट होते की जिथे 12 वर्षानंतर किंवा 6 वर्षानंतर, छोटा कुंभही असतो, मोठा कुंभही असतो, पण 12 वर्षानंतर एक पर्व येतं जिथे सगळ्या संन्याशांनी स्नान केलं पाहिजे, हा नियम आहे. आणि ते तिथे स्नान करण्यासाठी येतात. त्रिवेणी संगमात केलेलं स्नान हे त्यांच्या साधनेतला हा एक पार्ट आहे. संक्रांतीचं पहिलं स्नान असतं, मग दुसरं स्नान, तिसरं स्नान, असे अनेक स्नान असतात. शिवरात्रीचं स्नान असतं त्यांचं. शिवरात्रीच्या दिवशीसुद्धा आता तुम्ही बघितलं तर कुंभमेळा हा 14 तारखेला त्यांचं पहिलं स्नान आहे, संक्रांतीच्या दिवशी, आणि तो जवळपास 13 मार्चपर्यंत चालणार आहे कुंभमेळा. या वर्षीचा कुंभमेळा हा मोठा कुंभमेळा आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी संन्यासी लोक त्यांच्या साधनेचा भाग म्हणून करतात. अजून एक गोष्ट तिथे होते की ज्या वेळेस स्नान करायचे 12 वर्षातून एकदा, आता संन्यासी का घर न ठिकाणा, त्यामुळे ते सगळीकडे देशभरात पसरलेले असतात. कधी कोणी गुरूंपासून दूर असतो, कोणी गुरुबाईंपासून दूर असतो, पण कुंभ असा
एक टाइम पिरियड असतो जिथे सगळे संन्यासी भेटतात. त्यांचे गुरु, त्यांचे गुरुबंधू, त्यांचे दादा गुरु, वेगवेगळ्या संन्यासी आखाड्यातले, वेगवेगळ्या पंथातले. कधी कोणी एका गावात राहिलेलं असतं, कधी कोणी एका गावातून दुसऱ्या गावात जाताना भेटलेले असतात, कधी कोणाच्या गप्पा ऐकल्या म्हणजे गोष्टी ऐकलेल्या असतात, किस्से ऐकलेले असतात. आपण जसं भाऊ भावंड मित्र सगळे एकत्र भेटतो, गेट टुगेदर करतो, संन्याशांसाठी ती एक पर्वणी असते की आपण आपले गुरु, दादा गुरु, त्यांच्यापेक्षा मोठे आपल्या संप्रदायातल्या आणि दुसऱ्या संप्रदायातल्या सगळ्यांना आपण भेटून त्यांचे दर्शन घेऊ शकतो, आपण ज्ञान घेऊ शकतो. त्यांच्यासाठी आनंदाचा सोहळा असतो. संन्यासी लोकांमध्ये म्हणतात की कुंभयाने संन्यासियों की शादी आहे. शादी म्हणजे लग्नात आपल्याकडे जसा माहोल असतो, सगळेजण एकत्र येतात, भेटतात, एन्जॉय करतात, खुश असतात. संन्यासी लोकांसाठी कुंभ ही तशी पर्वणी आहे. पण सामान्य माणसाने तिथे गेलं पाहिजे का कुंभमेळा बघायला? जरूर गेलं पाहिजे. फक्त तिथे जाऊन उलट्या सुलट्या गोष्टी नाही केल्या पाहिजे. आजकाल रील स्टार जाताना दिसतात. मागे एक रील व्हायरल झाली होती, कोणती तरी न्यूज अँकर विचारत होती नागा संन्यासीला कि बाबाजी आपने तो व्रत लेके रखा है, आप कपडे नहीं पहनोगे तो आपने कपडे कैसे पहन, काढून फेकून दिली त्या नागा संन्यासीने. खूप व्हायरल झाली होती रील. त्यांना आपण डिस्टर्ब करण्यासाठी तिथे जायला नाही पाहिजे. हां, जा, तुम्ही त्यांचं दर्शन घ्या, अनुभव घ्या, पूर्ण काय वातावरण आहे ते बघा. तिथे स्नान केलं पाहिजे, पवित्र स्नान असतं. त्या त्रिवेणी संगमावरती करायचं जे स्नान असतं ते फक्त संन्यासांसाठी नसतं. आपण सुद्धा तिथे जाऊन स्नान केलंच पाहिजे. आपल्यासाठी सुद्धा तो नियम आहे. त्या पवित्र काळात ती एनर्जी तिथे असताना तिथं स्नान करणं हे आपल्यासाठी सुद्धा, आपल्या एनर्जीसाठी सुद्धा चांगलं आहे. संन्यासांचं स्नान वेगळ्या ठिकाणी होतं, आपलं स्नान वेगळ्या ठिकाणी होतं. त्रिवेणी संगम हा एरिया खूप मोठा आहे, तर तिथे जाऊन आपणही स्नान घेतलं पाहिजे, ऊर्जेचा अनुभव घेतला पाहिजे. फक्त त्यांना डिस्टर्ब नाही केलं पाहिजे. दादा, आपण या ठिकाणी आलात म्हणजे खूप छान वाटलं आम्हाला. आणि तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या, ऍक्च्युली तंत्र आणि ह्या अशा गोष्टी आहेत किंवा खूप एक्साइटमेंटच्या गोष्टी आहेत. बरोबर. आणि ते उगाच काही पंपक गोष्टी नाही सांगतात. तुम्ही जे सायंटिफिक रिझन जे सांगितले त्या ऍक्च्युली खरंच पटण्यासारख्या गोष्टी आहेत. आता ह्याच्यामध्ये काही लोकांना मजा येणार नाही, पण ऍक्च्युली ज्यांना मसाला वाटणार नाही, पण ज्यांना ऍक्च्युली खरंच ह्या गोष्टी माहिती घेण्याच्या आहेत, ज्यांना ज्ञानात भर पाडायचे, त्यांच्यासाठी 100% आणि एकदम उत्तम गोष्टी तुम्ही सांगितल्या आहेत. धन्यवाद. आणि पाहूयात आपण नेक्स्ट पार्ट पण करूयात याचा. डेफिनेटली. कसा लोकांकडनं कसा आपल्याला मला तुमच्यासोबत काम करायला आवडेल. आणि तुमचं आणि तुमच्या टीमचं कौतुक ह्याच्यासाठी की तुम्ही या टॉपिकला घेऊन काम करता, की जिथे तुम्हाला माहिती आहे की मसाला गोष्टी आपल्याला द्यायच्या नाही आहेत, पण आपल्याला प्युअर नॉलेज द्यायचं, सायंटिफिक गोष्टी आपल्याला सांगतात. आणि ही काळाची गरज आहे. मी पण माझ्या चॅनलवरून तेच करतोय, बट मी माझ्या पर्सनल लेवलवरती सध्या करतोय. बट तुम्ही एवढ्या मोठ्या लेवलवर या गोष्टी करता, ते चांगली गोष्ट आहे. माझ्या शुभेच्छा आहेत की तुम्ही अशाच गोष्टी पुढे करा, जेणेकरून लोकांच्या नॉलेजमध्ये भर पडेल. नक्कीच नक्कीच. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला तुम्ही आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसाच दादांचाही युट्यूबला चॅनल आहे, मॅड वर्क स्टुडिओ म्हणून. तर तुम्ही पण तिथे जाऊन आमच्या इथे एकच पॉडकास्ट ऐकलाय, तसे दादांचे भरपूर व्हिडिओज ऑलरेडी अपलोड झालेले आहेत चॅनलवरती आणि अजून कंटिन्यू होत राहणार आहेत दादांचे व्हिडिओज वेगवेगळ्या टॉपिकवरती. आणि इथे त्यांनी थोडे बेसिक गोष्टीमध्ये सांगितल्या, टाइम लिमिट असल्यामुळे तिथे प्रत्येक टॉपिक ते प्रॉपरली एक्सप्लेन करतात. तर तुम्ही तिथे जाऊनही नक्की व्हिडिओज पहा आणि दादांच्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.